गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये गोदावरीला आलेला पूर आता ओसरलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि परिणामी आता गोदावरीचा पूर ओसरलेला आहे। आत्ताची ही गोदा घाटावरची दृश्य आहे। खरं तर हा सगळा परिसर मागच्या 5 दिवसापासून पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला होता। गोदा घाटावरील मंदिर जी आहे ती पाण्याखाली गेलेली होती। अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला होता। जर जे छोटे पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले होते। मात्र आज 5व्या दिवशी आता गोदावरीचा पूर पूर्णपणे ओसरलेला आहे। त्यामुळे जी मंदिरं पाण्याखाली गेलेली होती ती पुन्हा एकदा पाण्याबाहेर आलेली पाहायला मिळतात। या परिसरातले छोटे मोठे जे पूल आहेत ते देखील आता पुन्हा एकदा रहदारीसाठी मोकळे झालेले आपल्याला पाहायला मिळतील। तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून गोदावरीला पूर आल्यामुळे भाविकांना रामकुंड परिसरामध्ये पूजा विधी करता येत नव्हते। अगदी रस्त्यावर बसून पूजा विधी करण्याची वेळ आलेली होती। मात्र आज पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा रामकुंडावर देशभरातून आलेल्या भाविकांकडून पुन्हा एकदा पूजा विधी करण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सद्यस्थितीमध्ये रामकुंड आणि गोदा घाटावरचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र नाशिकला अद्यापही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे सध्या जरी धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलेला असला तरी देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना जो अलर्ट देण्यात आलेला आहे तो देखील कायम ठेवण्यात आलेला आहे। सोबतच आपत्कालीन यंत्रणा देखील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्यात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।